जय शिवराय मित्रांनो आजचा जो विषय आहे तो कायद्याच्या अभ्यासासाठी म्हणजे जे लॉ शिकायचं आहे ज्यांना त्यांना जेव्हा ॲडमिशन घ्यायची असते CETचा फॉर्म ते भरतात त्यावेळी कास्ट व्हॅलिडिटी त्यांना मागितली जाते. तर हा जो व्हिडिओ आहे तो त्याच संदर्भातला आहे मित्रांनो, की ज्यावेळी काही विद्यार्थी असे असतात ज्यांचा गॅप झालेला आहे. तर जात वैधता प्रमाणपत्राचा प्रस्ताव आहे तो सादर करण्यासाठी पर्पज द्यावा लागतो आपल्याला, म्हणजे कारण सांगावं लागते की कशासाठी तुम्हाला हे प्रमाणपत्र हवं आहे. तर त्यावेळी ते कॉलेजचं रेफरन्स लेटर मागतात, परंतु ज्या विद्यार्थ्यांचा गॅप झालेला आहे त्यांना ते लेटर मिळू शकत नाही. तर अशावेळी त्यांनी काय केलं पाहिजे, तर त्यांनी त्यांचा जो CETचा जो फॉर्म आहे तो फॉर्म आपल्या जात वैधता प्रमाणपत्राच्या प्रस्तावासोबत जोडावा, जेणेकरून जो पर्पस आहे की एज्युकेशनसाठी आम्हाला हवा आहे तो पर्पस क्लिअर होतो आणि तुम्हाला तुमचं जे जात वैधता प्रमाणपत्र आहे ते लवकरात लवकर मिळते आणि तुमचं जे ॲडमिशन आहे ते सुद्धा लवकर होते. जय भीम.